हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। मी आज बनवत आहे कुकसा भाजी। ही रेसिपी एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी पण आहे। तर याच्यासाठी आपल्याला लागेल कुकसेचा पावडर। कुकसेचा पावडर हा लाकुरीच्या भाजीपासून बनलेला आहे। लाकुरीच्या भाजीला वाळवून त्याची पावडर केलेली आहे। तर मी 4 जणांची भाजीला 3 चम्मच पावडर घेते। तर मी आता टोमॅटो कापून घेते। मी कांदे कापून घेतलेले आहेत, मिरची पण कापून झालेली आहे। गॅसवर मी एक करची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी तेल घेतलं आहे। तेल गरम झाले आहे। मोहरी घातली मी। मोहरी तडतडली की जिरा घातला। जिरा छान भाजून झालेला आहे। मी इथे हिरवी मिरची घातली। आता कांदा घालून मी परतवून घेते। कांदा आपला छान भाजून झाला आहे। याच्यात आपण मसाले घालूया। मी मिरची पावडर घातलेली आहे आणि हळद मिक्स करून घेते। याला मंद आचेवर थोडा परतवून घेऊया। छान परतवून झालेला आहे। मी याच्यामध्ये आता टोमॅटो घातले। टोमॅटो परतवून झाले। थोडासा पाणी घातला मी। चवीनुसार मीठ घातला आणि थोडा मिक्स करून घेतला आणि झाकण ठेवून 15 मिनिटे शिजू दिलं। मसाला छान शिजून गेलेला आहे। मसाल्याला छान तेल पण सुटलेलं आहे। आमचे टोमॅटो गलून गेलेले आहेत। आता याच्यात मी घालणार आहे कुकसा। याला आपल्याला भाजून घ्यायचा नाहीये, परतवून घ्यायचा आहे। पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव झालेला आहे। याच्यात आपण घालूया पाणी आवश्यकतेनुसार। मी 4 जणांची भाजी बनवत आहे, त्या आवश्यकतेनुसार मी पाणी घालणार आहे। इथे पाणी एकदम न घालताना थोडा थोडा घालायचा। माझ्याकडे तुरीचे दाणे होते शिजलेले, तर मी हे त्याच्यामध्ये ऍड केलं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता, पण याच्याने चव छान वाढते। तर मी हा 10 मिनिटे छान उकडून घेणार आहे। बघा छान रंग आलेला आहे। तर याच्यामध्ये मी हा 2 चम्मच तांदळाचा पीठ घेतला आहे। त्याला पाणी घालून मिक्स करून घेतला आहे, पातळसा बॅटर करून घेतला आहे। मी याच्यामध्ये आता थोडा थोडा करून मी घालणार आहे। एकदम न घालताना आपण थोडा थोडा घालायचा। मला थोडा पातळ वाटला होता, तर मी आणखीन थोडासा पीठ त्याच्यामध्ये मिक्स केला आहे। आता पूर्ण एकजीव करून घ्यायचा आणि एक उकळी आली की त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचा।
5 मिनिटं शिजू द्यायचा आणि आपली रेडी आहे कुकसा भाजी। आपल्याकडे कधी भाजीचा नसला तर ही रेसिपी करणे एकदम उत्तम आहे। झटपट बनणारी आणि टेस्टी भाजी आहे। आमच्याकडे हे आवडीनं खातात सगळे। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, बनवून बघा आणि मला कमेंट्स करा। कुकसा भाजी मी भातासोबत सर्व केलेली आहे आणि मी याच्यासोबत दिलेला आहे हिरव्या मिरच्याचा ठेचा। याच्यासोबत हिरव्या मिरच्याचा ठेचा खूप टेस्टी लागते। माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक यू।